Hello students, welcome once again. So let's start with the discussion of semiconductor. Okay. So 11 syllabus मधला हा पहिला टॉपिक जो की मॉडर्न फिजिक्स रिलेटेड डिफाइन आहे सेमीकंडक्टर्स. ठीक आहे. सो जसा 11thला सेमीकंडक्टर आहे तसाच 12thला सुद्धा सेमीकंडक्टर डिव्हाइसेस असा टॉपिक आहे. त्यामुळे डेफिनेटली हा आणि ते दोन्ही टॉपिक एकमेकांना रिलेटेड असल्यामुळे तुम्हाला याचा स्टडी डेफिनेटली करावा लागेल. आता सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक सोपा आहे. टॉपिकमध्ये न्यूमरिकल फारसं काही नाही आहे. टॉपिक हा मॅक्सिमम थिअरॉटिकल कन्सेप्ट्सवरती आहे. मग फार तर डायग्राम्स, स्टेटमेंट्स, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, ओके, या कंडिशन्सवरती हा मॅक्सिमम टॉपिक आहे. थोडंसं रीडिंग तुम्हाला जास्त करावं लागेल. मग रीडिंग करत असताना टेक्स्टबुक जरी वाचलं व्यवस्थित तरीसुद्धा चालेल, किंवा जी तुमच्याकडे नोट्स असेल ती जरी लाईन टू लाईन वाचली तरीसुद्धा तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. कारण बऱ्याचशा थिअरॉटिकल कन्सेप्ट आहेत. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचा हा बेसिक पार्ट आहे, त्यामुळे खूप इंटरेस्टिंग आहे. सो सुरू करूया आपण सेमीकंडक्टर्स. ओके, नाउ सिंपल वी हॅव कंडक्टर्स, इन्सुलेटर्स अँड सेमीकंडक्टर्स. सिंपल जशा आपण 3 स्टेट्स ऑफ मॅटर म्हणतो तशा सॉलिडच्या 3 स्टेट्स ऑफ किंवा सॉलिडच्या 3 स्टेट्स जर डिफाईन करायच्या झाल्या तर आपण कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर अशा करू शकतो. ओके, सो कंडक्टर म्हणजे काय? कंडक्टर म्हणजे ज्याची कंडक्टिव्हिटी जास्त असेल आणि रेजिस्टिव्हिटी कमी असेल. ओके, मग कंडक्टिव्हिटी सिमेन्स पर मीटरमध्ये मेजर केली जाते. मग अगदी 10 to the 11, 10 to the 12 अशा 10च्या मॅक्सिमम पॉवरमध्ये कंडक्टिव्हिटी जास्त असते कंडक्टरची. ओके, त्याच्यानंतर इन्सुलेटर्स म्हणजे काय की ज्यांची कंडक्टिव्हिटी कमी असेल मग त्यांची रेजिस्टिव्हिटी जास्त असेल. ओके, सो कंडक्टिव्हिटी कमी, अगदी 10 to the मायनस पॉवरमध्ये त्यांची कंडक्टिव्हिटी राहते -3, -4 असं म्हटलं तरी चालेल. एवढी कंडक्टिव्हिटी कमी राहते इन्सुलेटरची. बट जर आपण सेमीकंडक्टरचा जर विचार केला तर त्यांची कंडक्टिव्हिटी ही या दोघांच्या मध्ये असते. ओके, सो सेमीकंडक्टर म्हणजे काय? द पर्टिक्युलर मटेरियल हुज कंडक्टिव्हिटी ऑर रेजिस्टिव्हिटी, एकतर कंडक्टिव्हिटी म्हणा किंवा रेजिस्टिव्हिटी म्हणा. आता कंडक्टिव्हिटीचा अर्थ काय? द कपॅसिटी ऑफ द कंडक्शन ऑर द कपॅसिटी विच डिफाईन्स द कंडक्शन अँड द कपॅसिटी विच डिफाईन्स द रेजिस्टन्स. सिंपल, कंडक्टिव्हिटी आणि रेजिस्टिव्हिटी. सो कंडक्टिव्हिटी अँड रेजिस्टिव्हिटी लाईज बिटवीन insulator and conductors. Insulators and conductors are called as simply semiconductors. Okay, so how to define semiconductor? Simple, लक्षात कसं ठेवायचं? सेमीकंडक्टर्स म्हणजे असे मटेरियल की ज्यांची कंडक्टिव्हिटी आणि रेजिस्टिव्हिटी ही थोडीशी ही लाईज बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये असेल, म्हणजे कोणाच्या? कंडक्टरच्या आणि रेजिस्टन्सच्या मध्ये असेल. ओके, सो कंडक्टिव्हिटी सिमेन्स पर मीटर इतक्या व्हॅल्यूमध्ये मेजर केली जाते. मी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू सांगितलं तुम्हाला, मी ॲक्युरेट सांगतो. कंडक्टरची 10 to the 7, कंडक्टरची 10 to the 7 बघा, म्हणजे 10 to the 7 याचा अर्थ काय आहे? दिस इज द मॅक्सिमम व्हॅल्यू. आणि इन्सुलेटरची खूप कमी असेल ना, सो 10 to the -11. ओके, हे प्रत्येक ठिकाणी व्हॅल्यूज व्हॅरी आहेत बरं का. आणि ही 10 to the -3 म्हणूया. मग 10 to the -3 to 10 to the -4 सुद्धा म्हटलं तरी चालेल, किंवा -4 पासून स्टार्ट ते -3, किंवा अगदी 10ची प्लस पॉवर सुद्धा जाऊ शकते. कशामध्ये? सेमीकंडक्टर्समध्ये. ओके, सो दीज आर सम अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज ऑफ द कंडक्टिव्हिटीज. ओके, सो दिस इज सिम्पली कॉल्ड ॲज सेमीकंडक्टर्स. 2 महत्त्वाचे सेमीकंडक्टर्स आहेत, एक म्हणजे सिलिकॉन आणि दुसरा म्हणजे जर्मेनियम. सो दीज 2 आर द प्युअर सेमीकंडक्टर्स. हे जे 2 आहेत ते कसले आहेत? यांना प्युअर सेमीकंडक्टर्स म्हटलं जातं. ओके, आणि प्युअरलाच इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स म्हणतात. कसले सेमीकंडक्टर्स? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. मग जर सिलिकॉन आणि जर्मेनियम इंट्रिन्सिक असतील तर असेच मग एक्स्ट्रिन्सिक पण होऊ शकतात. मग ते पी टाईप, एन टाईप ते सगळं पुढं तयार होतं. ओके, सो हा बेसिक स्टडी झाला सेमीकंडक्टर रिलेटेड. आता या सेमीकंडक्टर किंवा ह्या कंडक्टर आणि इन्सुलेटरमध्ये एनर्जी बँड डायग्राम असा एक पॉईंट शिकला जातो. एनर्जी बँड डायग्राम. तर काय आहे हा प्रकार? किंवा याच्यामध्ये एनर्जी गॅप, ईजीची कन्सेप्ट शिकली जाते.
Eg is nothing but the energy gap. Okay, so what is mean by energy gap? तर दोन बँडच्या मध्ये एक पर्टिक्युलर एनर्जी आहे. आता दोन बँड म्हणजे कुठले, एक तर व्हॅलन्स बँड आणि एक दुसरा कंडक्शन बँड, बरोबर. जनरली व्हॅलन्स बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. ओके, बट व्हॅलन्समधले इलेक्ट्रॉन जर कंडक्शनमध्ये ट्रान्सफर होत असतील, ट्रान्झिशन होत असेल व्हॅलन्समधून कंडक्शनमध्ये, तरच आपण काय म्हणूया की इलेक्ट्रिक करंट फ्लो होऊ शकतो. ओके, सो कंडक्शन आणि व्हॅलन्स बँड असे दोन टाईपचे बँड्स कन्सिडर केले जातात आणि ह्या दोन बँडच्या मध्ये एक पर्टिक्युलर एनर्जीची व्हॅल्यू असते किंवा पर्टिक्युलर एनर्जी रिक्वायर्ड आहे की व्हॅलन्सपासून कंडक्शनपर्यंत इलेक्ट्रॉन पाठवण्यासाठी काहीतरी एनर्जी लागेल किंवा तेवढा गॅप आहे त्या दोघांच्या मध्ये. तर तो जो गॅप आहे त्याला काय म्हटलं जातं, एनर्जी बँड डायग्राम किंवा एनर्जी बँड गॅप असं सुद्धा म्हटलं जातं. एनर्जी बँड गॅप अगदी लक्षात ठेवण्यासारखं आहे. तिघांच्यासाठी 3 एनर्जी बँड गॅप डिफाईन करायचे. मी सगळ्यात पहिला तुम्हाला इन्सुलेटरचा बँड गॅप डिफाईन करतो. इन्सुलेटर, आता इन्सुलेटरमध्ये कंडक्टिव्हिटी होते का? सो होत नाही. सो मी इथं काय लिहितो, नो कंडक्टिव्हिटी इन द इन्सुलेटर. मग मला सांगा, इन्सुलेटर्समध्ये जर कंडक्टिव्हिटी नसेल, कंडक्टिव्हिटी जर होत नसेल, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रॉन जर होत नसेल, तर ऑब्वियस आहे की व्हॅलन्समधले इलेक्ट्रॉन्स कंडक्शनमध्ये जात नाही आहे. व्हॅलन्समधल्या इलेक्ट्रॉनचं कंडक्शनमध्ये ट्रान्झिशन होत नाही आहे असं आपण म्हणूया. ओके, अँड इफ द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द व्हॅलन्स बँड आर नॉट ट्रान्सफर टू द कंडक्शन बँड, सो कंडक्शन बँड इज एम्प्टी. अँड इफ कंडक्शन बँड इज एम्प्टी, सो देन देर इज अ नो एनी पॉसिबिलिटी ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, दॅट इज फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणून इन्सुलेटरमध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार नाही, कारण इन्सुलेटरमध्ये जो काही कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडमधला गॅप आहे तो खूप जास्त असेल. लाईक आपण असं कन्सिडर करूया, लेट अस कन्सिडर कंडक्शन बँड अँड लेट अस कन्सिडर दिस इज द व्हॅलन्स बँड. ह्याला मी VB म्हणतो, याला मी CB म्हणतो, आणि ह्या दोघांच्या मध्ये जो एनर्जी गॅप आहे त्याला आपण EG म्हणूया. तर ऑब्वियस आहे की हा इन्सुलेटर आहे. मग इन्सुलेटर हा जो EG आहे तो 5 EV पेक्षा जास्त असतो. नाउ व्हॉट इज मीन बाय EV? EV म्हणजे काय? इलेक्ट्रॉन व्होल्ट. इट इज ऑल्सो वन ऑफ द युनिट ऑफ एनर्जी. सो 1.6 × 10⁻19 जूल म्हटलं जातं ना. EVचं कन्व्हर्जन एनर्जीमध्ये करत असताना इलेक्ट्रॉनचा जो काही चार्ज आहे त्या चार्जची सिंपल व्हॅल्यू कन्सिडर करायची. सो दिस इज द कन्व्हर्जन ऑफ EV टू जूल. मग आपल्याला या बँड डायग्राममध्ये असं दिसतंय की व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्स कंडक्शनमध्ये जात नाही आहेत, कारण त्या दोघांच्या मध्ये असलेला जो एनर्जी गॅप आहे तो मॅक्सिमम दिसतोय. दॅट इज द एनर्जी गॅप विच इज ग्रेटर दॅन 5 EV. सिंपल. नेक्स्ट, हा जर पार्ट आपण कंडक्टरसाठी बघितला, कंडक्टरसाठी. आता कंडक्टरसाठी तर काय होणार आहे? यस, कंडक्शन होणार आहे. सो देर इज अ मॅक्सिमम कंडक्टिव्हिटी. यस, सो कंडक्टिव्हिटी अवेलेबल असेल, कंडक्टिव्हिटी होणार आहे, कारण कंडक्टर नावातच आहे बघा की तो इलेक्ट्रॉन्स कंडक्ट करतो, इलेक्ट्रिक करंट कंडक्ट करतोय. मग कंडक्टिंग बँडमध्ये काय होतं, तर ह्या दोन बँड्समध्ये ओव्हरलॅपिंग होतं. सो लेटस हा खालचा जो बँड आहे त्याला मी काय म्हणतो? व्हॅलन्स बँड, आणि हा जो वरचा बँड आहे त्याला मी म्हणतो कंडक्शन बँड. सो दिस इज CB अँड दिस इज VB. ओके, सो इथं एनर्जी गॅपच दिसत नाही, सो आपण EGची व्हॅल्यू 0 म्हणूया. ओके, का? कारण दोन्ही बँड काय झाले? ओव्हरलॅप झालेले आहेत. याचा अर्थ लगेच व्हॅलन्समध्ये इलेक्ट्रॉन्स लगेच कंडक्शनमध्ये जात आहेत. सिंपल. ओके, ते जे ट्रान्झिशन आहे ते खूप फास्ट होत आहे. मग या केसमध्ये एनर्जी 0 असेल. सो फॉर कंडक्टर 2 बँड्स आर ओव्हरलॅप्ड. ओके, मग आता थोडंसं आपल्याला सेमी कंडक्टरचा विचार करावा लागेल. तर ऑब्वियस आहे की याच्यामध्ये एनर्जी बँड गॅप खूप जास्त दिसतोय, याच्यामध्ये एनर्जी बँड गॅप थोडासा म्हणजे फारच कमी दिसतोय, अगदी 0 दिसतोय. तर साहजिकच याच्यापेक्षा जास्त आणि याच्यापेक्षा थोडासा कमी एनर्जी बँड गॅप असेल तो कुणामध्ये असेल? तो सेमी कंडक्टर्समध्ये असेल. मग सेमी कंडक्टर्समध्ये इथं CB दाखवला जातो, इथं VB दाखवला जातो. ओके, आणि दोघांच्या मध्ये जो एनर्जी गॅप आहे त्याला EG म्हटलं जातं, आणि तो जनरली 3 EV किंवा 1 EV एवढी व्हॅल्यू सांगितली जाते. म्हणजे अप टू द रेंज 1 EV to 3V. This is the energy band gap or energy between the valence and conduction band.
अँड दिस एनर्जी डायग्राम इज फॉर सेमीकंडक्टर. ओके, सो इन्सुलेटरमध्ये गॅप मोठा दाखवायचा, कंडक्टरमध्ये गॅप ओव्हरलॅप म्हणजे गॅपच दाखवायचा नाही, आणि सेमीकंडक्टरमध्ये तो गॅप कंडक्टरपेक्षा जास्त आणि इन्सुलेटरपेक्षा कमी दाखवायचा, कारण कंडक्टिव्हिटी विच इज लाईज बिटवीन दॅट ऑफ इन्सुलेटर्स अँड कंडक्टर्स अँड द मटेरियल इज कॉल्ड एज सेमीकंडक्टर्स. म्हणून एनर्जी बँड गॅप डायग्राममध्ये सुद्धा तोच फरक दाखवायचा. ओके, आता इलेक्ट्रॉन्स कुठं असतात असं म्हटलं आपण. सपोज दीज आर द इलेक्ट्रॉन्स. हे कशामध्ये आहेत? व्हॅलन्समध्ये आहेत. बट इन्सुलेटरमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कमी असतात, ॲज वेल एज ते ट्रान्झिट होत नाहीत. इथं काय असतात? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स VBमध्ये आहेत, तेच इलेक्ट्रॉन्स इथं ट्रान्सफर होतात. ओके, सिमिलरली इथं काय होतं? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इथं असतात, तेच इलेक्ट्रॉन्स इकडं ट्रान्सफर होतात. फक्त याच्यामध्ये काय होतं बघा, एक इलेक्ट्रॉन जेव्हा त्याची जागा सोडून वरच्या बँडमध्ये जातो तेव्हा तो पाठीमागं त्याच्या अपोजिट प्लेस तयार करतो. बघा, इलेक्ट्रॉनवरती चार्ज कुठला आहे? निगेटिव्ह आहे. ओके, इलेक्ट्रॉन एका जागेवरून जर दुसऱ्या जागेवरती गेला तर आपण असं म्हणतो की त्यानं ती दुसरी जी जागा आहे ती फिल केली. ओके, मग त्यानं दुसरी जागा जर फिल केली असेल तर त्यानं जी पाठीमागची जागा आहे त्यानं ती एम्प्टी सोडली असं म्हणायचं. मग एम्प्टी स्पेस जो आहे तो इलेक्ट्रॉनच्या अपोजिट असेल, कारण तिथून इलेक्ट्रॉन दुसरीकडे गेलेला आहे. मग इलेक्ट्रॉनवरती चार्ज आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणून इलेक्ट्रॉन जेव्हा ती जागा सोडून पुढे जातो तेव्हा त्यानं जी पाठीमागे एम्प्टी स्पेस जी सोडलेली आहे, रिकामी जागा जी आहे, त्याला पॉझिटिव्ह चार्ज प्लेस असं म्हटलं जातं आणि त्याला होल्स म्हटलं जातं. म्हणून इलेक्ट्रॉन जर एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती गेला तर त्या ठिकाणी तो काय तयार करतोय? होल तयार करतो. आणि होलला साईन कुठलं कन्सिडर केलं जातं? पॉझिटिव्ह. आणि इलेक्ट्रॉनला कुठलं कन्सिडर केलं जातं? निगेटिव्ह. हे सेमीकंडक्टर्समध्ये पॉसिबल असतं, कारण तिथं जी मेजॉरिटी आणि मायनॉरिटी कॅरियर्स ज्या आहेत, मग ते अगदी होल्स असतील किंवा इलेक्ट्रॉन्स असतील, ते आपल्याला कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मध्ये दिसत आहेत. म्हणून याच्यामध्ये होल आणि इलेक्ट्रॉन ही कन्सेप्ट डेव्हलप होते सेमीकंडक्टर्समध्ये. ओके, मग आता जे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स आहेत, सिलिकॉन इन जर्मेनियम, ओके, जे प्युअर सेमीकंडक्टर्स आहेत. ओके, प्युअर सेमीकंडक्टर्स. आणि जेव्हा त्याच्यापासून एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर तयार केला जातो तेव्हा एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये एक N टाईप सेमीकंडक्टर तयार होतो आणि एक P टाईप सेमीकंडक्टर तयार होतो. तर ते जे सेमीकंडक्टर्स आहेत ते कसे तयार होतात ते आपण पुढं बघूया. सो हे थोडंसं बेसिक नॉलेज आहे एनर्जी बँड गॅप डायग्राम रिलेटेड. चला, सेमीकंडक्टर्समधले दोन महत्त्वाचे टाईप्स बघूया. एक इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि एक एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ओके, सो पहिला बघू इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. नाउ व्हॉट इज मीन बाय इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर? मगाशीच मी काय म्हटलं, जे प्युअर सेमीकंडक्टर्स आहेत त्यांना कसले सेमीकंडक्टर्स म्हणायचं? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स म्हणायचं. याच्यामध्ये डोपिंग केलं जात नाही. याच्यामध्ये डोपिंग केलं जात नाही. व्हॉट इज मीन बाय डोपिंग? डोपिंगचा अर्थ काय असतं? तर ॲडिंग इम्प्युरिटीज. डोपिंगचा अर्थ काय असतो? ॲडिंग इम्प्युरिटीज टू प्युअर सेमीकंडक्टर्स. टू प्युअर सेमीकंडक्टर्स. इम्प्युरिटीचा अर्थ काय? ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी, ओके, पेंटाव्हॅलंट, टेट्राव्हॅलंट इम्प्युरिटी. तर अशा टाईपच्या ज्या इम्प्युरिटीज असतात त्या ॲड केल्या जातात सिलिकॉनमध्ये. तर आपल्याला सेमीकंडक्टर्समध्ये ट्रायव्हॅलंट आणि पेंटाव्हॅलंट ह्या दोन इम्प्युरिटीज शिकायच्या आहेत. ओके, आता ट्रायव्हॅलंट आणि पेंटाव्हॅलंट का? कारण N टाईप आणि P टाईपचं जनरेशन त्या दोन्ही इम्प्युरिटीज ॲड केल्यामुळं होतं. ते आपण एक्स्ट्रिन्सिकमध्ये बघूया. बट इंट्रिन्सिकचा अर्थ काय की जे प्युअर आहेत, ज्यांना आपण सिलिकॉन किंवा जर्मेनियम म्हणतो. सो दीज टू आर द प्युअर क्रिस्टल्स ऑफ द सेमीकंडक्टर्स ऑर दीज आर द इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. आपण मागाशी बघितलं की कंडक्शन बँड इथं आहे आणि व्हॅलन्स बँड इथं आहे, बरोबर. आता इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणूया आपण, ठीक आहे. तर हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इकडे जाणार आहेत वरती. हा काय आहे? Eg आहे. समजा ही केस आहे. ओके, तर ही जनरली केस काय म्हणूया की आपण
0 डिग्री सेल्सिअस केस म्हणूया. ठीक आहे. सो 0 डिग्री सेल्सिअस केस आहे. ओके. सो मला सांगा याला ॲब्सोल्यूट 0 केस म्हणूया आपण. ठीक आहे. 0 डिग्री सेल्सिअस म्हणण्यापेक्षा मी ॲब्सोल्यूट 0 म्हणतो. ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर. ओके. सो ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचरसाठी कंडिशन ही अशी असेल जशी आत्ता दिसते ना समोर तुम्हाला तशी असेल. म्हणजे इथं फ्री इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कशामध्ये व्हॅलन्स बँडमध्ये दिसत आहेत. बट दीज इलेक्ट्रॉन्स आर नॉट ट्रान्सफर टू द कंडक्शन बँड. गेटिंग माय पॉईंट. व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्स कंडक्शन बँडमध्ये जाताना दिसत नाही आहेत ॲट ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर. ओके. मग जर ही अशी कंडिशन असेल तर या कंडिशनमध्ये इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर झालेले नाही आहेत. त्यामुळं जो सेमीकंडक्टर आहे तो काय म्हणून काम करेल, इन्सुलेटर म्हणून काम करेल. काय म्हणून काम करेल, इन्सुलेटर म्हणून काम करेल. कारण या कंडिशनला इलेक्ट्रॉन्सचं ट्रान्सफरिंग व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये होत नाही. बट आपण थोडंसं टेम्परेचर कन्सिडर करू ॲट रूम टेम्परेचर म्हणून. सो रूम टेम्परेचरला काय होईल तर इथं जे व्हॅलन्समध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठं जातील तर ते फॉर एक्झाम्पल एखादा इलेक्ट्रॉन इथं गेला असं आपण म्हणूया तर तो पाठीमागं होल क्रिएट करेल. सो दिस इज इलेक्ट्रॉन अँड दिस इज नथिंग बट होल. ओके. व्हॅलन्स बँड, कंडक्शन बँड. सो लेट अस कन्सिडर दिस इज फॉर और ॲट रूम टेम्परेचर म्हणूया ही जी कंडिशन आहे ती. ओके. सो लेट अस कन्सिडर दिस इज द रूम टेम्परेचर कंडिशन. मग रूम टेम्परेचरला थोडंसं काय होईल की बॉन्डिंग जे आहे ते ब्रेक होईल असं म्हणूया आणि मग व्हॅलन्समधले इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठं कंडक्शनमध्ये ट्रान्सफर होतील आणि मग इलेक्ट्रिक करंट फ्लो होऊ शकतो फ्रॉम द रूम टेम्परेचर. आणि पुन्हा काय समजा टेम्परेचर वाढवलं तरी कंडक्टिव्हिटी काय होऊ शकते, वाढू शकते. आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो होल आहे तो इथंच का आहे बघा, कारण याच्यामध्ये ट्रान्सफर होतंय, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन होतं याच्यामध्ये. मग ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉनच्या केसमध्येच होल पाठीमागं तयार होणार आहे. हे कंडक्शनमध्ये असं होत नाही, कारण कंडक्शनमध्ये ऑलरेडी इलेक्ट्रॉन जास्त आहेत. त्यामुळे कंडक्शनमध्ये व्हॅलन्समधनं असा ट्रान्सफर झाला असं नाही म्हणता येत. ओव्हरलॅप असल्यामुळं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहेत, त्यामुळे तिथं होल्स प्रेझेंट नाही असं आपण सांगू शकतो. कशामध्ये, कंडक्टरमध्ये. बट सेमी कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्समधून कंडक्शनला ट्रान्सफर होत आहेत, त्यामुळं आपण ट्रान्सफरिंग असल्यामुळं पाठीमागे एक होल शिल्लक राहते असं आपण म्हणू शकतो. आणि इलेक्ट्रॉन ती पाठीमागे एक एम्प्टी स्पेस देतो आपल्याला आणि त्यालाच आपण नाव काय देतो, होल्स असं देतो. सो हा जो स्टडी आहे तो कशाचा आहे, इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरचा आहे. सो इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर्स म्हणजे प्युअर सेमीकंडक्टर्स. लक्षात आलं. सो याच्यामध्ये डोपिंगची गरज पडत नाही. डोपिंग म्हणजे इम्प्युरिटी ॲडिशन, इम्प्युरिटी ॲड करण्याची गरज ह्याच्यामध्ये पडत नाहीत. बट जर आपण एक्स्ट्रिन्सिक बघितलं तर मात्र एक्स्ट्रिन्सिकमध्ये आपल्याला इम्प्युरिटी ॲड कराव्या लागतात. ओके. सो आता बघूया आपण एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ते खूप इंटरेस्टिंग आहे. पी टाईप आणि एन टाईप कशा पद्धतीनं तयार झाला याचा स्टडी आपल्याला एक्स्ट्रिन्सिकमध्ये करायचा आहे. चला. सो पुढचा जो पॉईंट आहे तो आपण एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टरशी रिलेटेड बघूया. एक्स्ट्रिन्सिक. ओके. एक्स्ट्रिन्सिक. सो नावातच दिसते बघा, एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. सो एक्स्टर्नली काहीतरी त्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे, म्हणजे कुठले, एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. सो याच्यामध्ये जनरली पी टाईप आणि एन टाईप असे 2 टाईपचे सेमीकंडक्टर्स तयार केले जातात. ओके. पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये नंबर ऑफ होल्स जास्त असतात. ओके. आणि एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये नावातच आहे बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, पी पॉझिटिव्ह नंबर ऑफ होल्स, कारण होल्सला आपण पॉझिटिव्ह म्हणतो, इलेक्ट्रॉन्सला आपण निगेटिव्ह म्हणतो. सिम्पल. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ज्याच्यामध्ये जास्त असतील तो एन टाईप तयार होईल आणि नंबर ऑफ होल्स ज्याच्यामध्ये जास्त असेल तो पी टाईप तयार होईल. मग आता हे लक्षात कसं ठेवायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठला तयार करायचा, एन तयार करायचा. ओके. आता या प्युअर जे आहेत म्हणजे कोण आहेत, सिलिकॉन आणि जर्मेनियम, तर यांच्यामध्ये काय केलं जातं, तर यांच्यामध्ये डोपिंग केलं जातं. डोपिंग. ओके. डोपिंगचा अर्थ मी सांगितला की इम्प्युरिटी काय केली जाते, ॲड केली जाते. सो ॲडिंग इम्प्युरिटी बाय द पर्टिक्युलर प्रोसेस
याला डोपिंग म्हटलं जातं. हे डोपिंग जनरली PPM म्हणजे पार्ट्स पर मिलियन असं सांगितलं जातं. पार्ट्स पर मिलियन 10⁶ पार्ट्स पर मिलियन असं सांगितलं जातं. 10⁶ म्हणून सांगितलं जातं. ठीक आहे. आता सिलिकॉन आणि जर्मेनियम हे कसले सेमीकंडक्टर आहेत, तर हे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहेत आणि याच्यामध्ये काय केलं जातं, डोपिंग केलं जातं. कुणाचं डोपिंग केलं जातं, तर इम्प्युरिटी ॲड केली जाते, इम्प्युरिटी ते डोप केली जाते. मग आता इम्प्युरिटी कुठल्या कुठल्या असतात, तर ट्रायव्हॅलंट आणि पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी असतात. तर आपल्याला पहिला टाईप कुठला शिकायचा, एन टाईप शिकायचा. त्यामुळे एन टाईपसाठी पेंटाव्हॅलंट शब्द लक्षात ठेवायचा, पेंटाव्हॅलंट. सो पेंटाव्हॅलंटचा अर्थ लक्षात येतो, पेंटा. व्हॉट इज मीन बाय पेंटा? पेंटा रिप्रेझेंट्स 5. ओके. अँड पेंटाव्हॅलंट इट मीन्स व्हॅलन्स शेलमध्ये किंवा व्हॅलन्स ऑर्बिटमध्ये याच्या 5 इलेक्ट्रॉन्स असतील. कुणाच्या? ज्या काही पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज आहेत त्यांच्या. बघा पहिल्यांदा आपण एन टाईपचा स्टडी करतोय. सो एनसाठी पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी लक्षात ठेवायचे. सो पेंटाव्हॅलंटचे एक्झाम्पल्स कसे घ्यायचे? फॉस्फरस, ओके, आर्सेनिक आणि अँटीमोनी, ज्याला SB म्हटलं जातं, अँटीमोनी. फॉस्फरस फक्त P म्हटलं तरी चालेल. फॉस्फरस, आर्सेनिक आणि अँटीमोनी अशा ह्या 3 इम्प्युरिटीज कशामध्ये लक्षात ठेवायच्या? पेंटाव्हॅलंटमध्ये लक्षात ठेवायच्या. ओके. पेंटाव्हॅलंटमध्ये काय असतात? 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मला सांगा, जे सिलिकॉन आणि जर्मेनियम आहेत यांच्यामध्ये किती असतात? 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीमध्ये किती असतील? 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतील. त्या कुठल्या कुठल्या? फॉस्फरस असेल, आर्सेनिक असेल आणि अँटीमोनी असेल. मग लक्षात कसं ठेवायचं, तर एकतर आपण सिलिकॉन किंवा जर्मेनियम हे घेऊ शकता तुम्ही, प्युअर सेमीकंडक्टर क्रिस्टल कुठलाही घ्या. बट समजा आपण आर्सेनिक इम्प्युरिटी घेतली तर आर्सेनिक इम्प्युरिटी अशी सेंटरला दाखवायची. स्टडी कुठला करतोय आपण? एन टाईप करतोय. सो एन टाईपसाठी कुठलं काय लक्षात ठेवायचं म्हटलं मी? आर्सेनिक वर्ड लक्षात ठेवा, फॉस्फरस लक्षात ठेवा किंवा अँटीमोनी लक्षात ठेवा. सो आर्सेनिक आणि त्याच्या बाजूला असे 4 सिलिकॉन किंवा 4 जर्मेनियम दाखवायचे. 4च का दाखवायचे? 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणून असे 4च ॲटम दाखवायचे. ठीक आहे. आणि यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्डिंग दाखवायचं. असं सिंपल हे बॉन्डिंग आहे. पुन्हा हे पुढं दुसऱ्याशी बॉन्डिंग करतील, पुन्हा हे पुढं बॉन्डिंग कंटिन्यू असेल, पुन्हा हे बॉन्डिंग कंटिन्यू असेल, हे बॉन्डिंग कंटिन्यू असेल, हे बॉन्डिंग कंटिन्यू असेल, लाईकवाईज. ओके. सो आता सिलिकॉनचे हा एक धरूया आपण, हा एक धरूया, हा एक धरूया आणि हा एक धरूया. सो 4 कन्सिडर करायचे. आणि आर्सेनिकचे मग हे 4, 1 2 3 आणि 4. मग आर्सेनिकचा एक शिल्लक राहिला. ओके. सो याला म्हटलं जातं फ्री इलेक्ट्रॉन. ओके. म्हणजे हे फक्त आपण एका ॲटमसाठी कन्सिडर करतोय आर्सेनिकच्या. ओके. मग जेव्हा आर्सेनिक सिलिकॉन बरोबर कोव्हॅलंट बॉन्ड तयार करेल तेव्हा आर्सेनिकचे 4 आणि सिलिकॉनचे 4 कोव्हॅलंट बॉन्ड तयार होईल. बट आर्सेनिकचा जो एक आहे त्याच्यासाठी बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉन पेअर मिळणार नाही. म्हणून तो इलेक्ट्रॉन कसा राहील तिथं? फ्री इलेक्ट्रॉन राहील. मग असे जर नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स तिथं अवेलेबल झाले तर तो जो तयार होणारा टाईप कुठला तयार होईल? एन टाईप तयार होईल. म्हणजे एन टाईप सेमीकंडक्टर जो आहे तो जनरली कसा असेल? एन टाईप. सो एन टाईपमध्ये आपण म्हणूया की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसे असतील? जास्त असतील. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर मॅक्सिमम अँड नंबर ऑफ होल्स आर सो मिनिमम. ओके. म्हणजेच याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना मेजॉरिटी कॅरियर्स म्हणायचं. कसल्या कॅरियर्स म्हणायचं? मेजॉरिटी कॅरियर्स म्हणायचं. आणि जे होल्स आहेत त्यांना, जे होल्स आहेत जे पॉझिटिव्ह असतात त्यांना मायनॉरिटी कॅरियर्स म्हणायचं. मायनॉरिटी कॅरियर्स. बघा, मेजॉरिटी म्हणजे जास्त प्रमाणात, मॅक्सिमम. ओके. आणि मायनॉरिटी म्हणजे कमी प्रमाणात, मिनिमम म्हणूया आपण त्यांना. ओके. सो एन टाईपमध्ये कोणाची संख्या जास्त असेल? तर एन टाईप्समध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असेल आणि होलची संख्या थोडीशी कमी असेल. अगदी कमीत कमी होल्स असतील बट मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स असतील. मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स असतील. म्हणून हा टाईप कुठला झाला? एन टाईप झाला. ओके. आता याच्यामध्ये हा इलेक्ट्रॉन जो आहे तो डोनेट केला असं म्हटलं जातं. डोनेट म्हणून याला डोनर इम्प्युरिटी सुद्धा म्हटलं जातं. बघा कसली इम्प्युरिटी? डोनर इम्प्युरिटी. कुणाला? ह्या आर्सेनिकला.
सो जी काही पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी आहे ती इम्प्युरिटी ॲज अ डोनर इम्प्युरिटी म्हणून सुद्धा कन्सिडर केली जाते. सो दिस इज अबाउट द पी टाईप एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता बघूया सॉरी एन टाईप एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता आपण बघूया पी टाईप एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. चला आता एन टाईप झाला. आता पी टाईप कसा तयार होणार आहे बघा. पी टाईप सेमीकंडक्टर म्हणतो मी हेडिंग. सो पी टाईप सेमीकंडक्टर नावातच आहे बघा. पी टाईप म्हटलं की याच्यामध्ये कोणाची संख्या जास्त असेल तर नंबर ऑफ होल्स याच्यामध्ये जास्त असतील. नंबर ऑफ होल्स मॅक्सिमम किंवा नंबर ऑफ होल्स आर मॅक्सिमम. नंबर ऑफ होल्स मॅक्सिमम करण्यासाठी इथं कुठली इम्प्युरिटी ॲड होईल मग ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी. म्हणजे इथं जे डोपिंग होणार आहे ते कुणाबरोबर होणार आहे म्हणजे ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ही डोप केली जाईल किंवा ॲड केली जाईल प्युअर सिलिकॉन किंवा जर्मेनियममध्ये. आता ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी म्हटलं की किती इलेक्ट्रॉन्स आले 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. सो 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आणि याचं जे एक्झाम्पल आहे ते ॲल्युमिनियम, इंडियम, बोरॉन या तिघांपैकी लक्षात ठेवू शकता. सो या सगळ्यांच्यामध्ये 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स त्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये असतात. ओके. म्हणून या इम्प्युरिटीज कसल्या आहेत ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज आहेत. ओके. आता जसं मगाशी बघितलं तसं समजा आपण इथं बोरॉन कन्सिडर केलं. सेम मग इकडं सिलिकॉन किंवा जर्मेनियमसुद्धा घेऊ शकता. सिलिकॉन, सिलिकॉन, सिलिकॉन. आता बॉन्डिंग कसं होईल लाईक मगाशी होतं तसंच. फक्त इथं काय फरक पडणार आहे आता 3 आणि 4. मगाशी 5 आणि 3 असं 5 आणि 4 असं होतं. आता इथं 4 आणि 3 असं होणार आहे. सो काय होतं बघा. सो बोरॉनचे 3च इलेक्ट्रॉन्स, बोरॉनचे 3च इलेक्ट्रॉन्स काय करतील बॉन्ड तयार करतील. हे सगळे सिलिकॉनचे 4 दाखवायचे बट बोरॉनचे 3. त्यामुळे इथं एक होल म्हणजे पेअरच अवेलेबल नाही आहे. म्हणजे जर पेअर अवेलेबल नसेल तर ती जी प्लेस आहे ती काय असेल होल असेल. सो दिस इज द होल प्लेस. आणि होल कशी असते पॉझिटिव्ह. मगाशी होतं त्याच्याबरोबर अपोजिट थोडक्यात. ओके. मग नंबर ऑफ होल्स मॅक्सिमम झाले तर हा कुठला झाला पी टाईप तयार झाला. बरोबर. म्हणजे पी टाईप तयार करण्यासाठी तुम्हाला ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी घ्यावी लागली जेणेकरून होल झाला. आणि याला ॲक्सेप्ट म्हटलं जातं. ॲक्सेप्ट केला होल म्हणून ही ॲक्सेप्टर इम्प्युरिटी आहे. कसली इम्प्युरिटी आहे ॲक्सेप्टर इम्प्युरिटी. कोण बोरॉन. अगदी बोरॉन असेल, ॲल्युमिनियम असेल किंवा इंडियम असेल या सगळ्यांना कसल्या इम्प्युरिटीज म्हटलं जातं ॲक्सेप्टर इम्प्युरिटीज म्हटलं जातं. आपण एन टाईपमध्ये काय बघितलं डोनर इम्प्युरिटीज म्हटलं बट याच्यामध्ये यांना काय म्हटलं जातं ॲक्सेप्टर इम्प्युरिटीज म्हटलं जातं. आणि हे दाखवताना मग असं दाखवलं जातं. समजा हा पी टाईप सेमीकंडक्टर. याच्या आतमध्ये कोण जास्त असतील नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स नंबर ऑफ होल्स जास्त असतील आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एकदम कमी. कुठं तर एखाद दुसरा इलेक्ट्रॉन असेल असं आपण दाखवू शकतो. ओके. सो याच्यामध्ये मेजॉरिटी कॅरियर्स कोण झालं सांगा. सो मेजॉरिटी कॅरियर्स होल्स झाले जे की पॉझिटिव्ह असतात. आणि मायनॉरिटी कॅरियर्स कोण झाले मायनॉरिटी कॅरियर्स इलेक्ट्रॉन झाले जे की निगेटिव्ह असतात. लक्षात आलं का बघा. सो दिस इज अबाउट द पी टाईप सेमीकंडक्टर. अँड पी टाईपसाठी आपल्याला ट्रायव्हॅलंट लक्षात ठेवावं लागेल. ॲल्युमिनियम, इंडियम आणि बोरॉन ही इम्प्युरिटी लक्षात ठेवावी लागेल. ही इम्प्युरिटी डोपिंगच्या मदतीनं सिलिकॉनमध्ये ॲड केली जाते आणि त्याच्यापासून एक होल शिल्लक राहतो. मग अशा नंबर ऑफ होल शिल्लक राहतात आणि नंबर ऑफ होल शिल्लक राहिल्यामुळे तिथं काय होतं पी टाईप सेमीकंडक्टर तयार होतो. सो हा झाला एन टाईप, हा झाला पी टाईप. आता हे दोन्ही कंबाईन केले जातात आणि ह्यांना पी एन जंक्शन डायोड असं म्हटलं जातं. मग कंबाईन केल्यानंतर काय होतं तेही आपण लगेच बघूया. सो जेव्हा पी टाईप आणि एन टाईप एकमेकांना आता हे कंबाईन करायचे असतात म्हणजे पर्टिक्युलर प्रोसेसनीच कंबाईन केले जातात. ओके. सो समजा आपण पी टाईप आणि एन टाईप असे 2 सेमीकंडक्टर्स घेऊया. ओके. एक लेफ्ट साईडला आहे तो सपोज पी टाईप असा कन्सिडर करूया आणि राईट साईडला आहे तो सपोज एन टाईप असा कन्सिडर करूया. ओके. सो लेट अस कन्सिडर this is p type semiconductor and this is n type semiconductor. ओके. हा p टाईप आणि हा n टाईप आहे. मगाशी बघितलं आपण p असेल तर याच्यामध्ये कोणाची संख्या जास्त असेल होलची संख्या जास्त असेल. थोडंसं मी असं का दाखवते तुम्हाला लक्षात येईल. आणि याच्यामध्ये फार कमी इलेक्ट्रॉन्स असतील आणि इथं मात्र नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसे असतील जास्त असतील. ठीक आहे. आणि नंबर ऑफ होल्स
कमीत कमी मिनिमम अमाऊंट ऑफ नंबर ऑफ होल्स असतील. तर काय होतं बघा, मला सांगा, जर दोघं जण जवळ आले तर साहजिकच अट्रॅक्शन होईल ना एकमेकांच्याकडे, इकडले इलेक्ट्रॉन्स इकडल्या होल्समध्ये जातील असं आपण म्हणूया, बरोबर. अट्रॅक्शन होईल, त्याला काय म्हटलं जातं, डिफ्युजन म्हटलं जातं. डिफ्युजन प्रोसेस होते, म्हणजे इलेक्ट्रॉन ह्या होलमध्ये जाऊन फिक्स होतो, डिफ्युजन होते. बट डिफ्युजन सगळ्यांची होत नाही, तर जेवढे सुरुवातीला डिफ्यूज होतात त्यांची डिफ्युजन प्रोसेस होते आणि इथं एक ते लेअर तयार करतात. म्हणजे थोडक्यात ह्याचा अर्थ असं झाला बघा, यातले काही इलेक्ट्रॉन्स यातले काही होल्स एकत्र आले, त्यांनी त्यांचे थोडक्यात, आता हा इलेक्ट्रॉनचा पक्ष आहे, हा होलचा पक्ष आहे ना, तर इलेक्ट्रॉन्सवाल्यांनी काही इलेक्ट्रॉन्स थोडक्यात इकडं आले आणि काही होल्स इकडं आले, तर त्यात सगळ्यांनी त्या काही ठराविक जणांनी मिळून इथे काय केला, एक लेअर तयार केला असं आपण म्हणूया, हा लाईक लेअर. ओके, मग आता एकदा का लेअर तयार झाला तर मग इकडला इकडं आणि इकडला इकडं जाऊ शकत नाही. सो इनिशियली स्टेजला हा लेअर तयार होतो. ओके, मग हा लेअर कसा तयार होतो, पॉझिटिव्ह साईड आहे त्या साईडला निगेटिव्ह लेअर तयार होतो, याला निगेटिव्ह आयन्स असं म्हटलं जातं, आणि निगेटिव्ह साईडला पॉझिटिव्ह आयन्सचा लेअर तयार होतो. म्हणजे डिफ्युजन प्रोसेसमुळं तयार झालेला लेअर, आणि ह्याला एक व्होल्टेज असतं, बॅरियर व्होल्टेज. याचं स्वतःचं काहीतरी एक व्होल्टेज असेल ना, स्वतःची काहीतरी स्ट्रेंथ असेल त्याची, ती स्ट्रेंथ पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये असते. ही जर भिंत ब्रेक केली तरच इलेक्ट्रॉन फ्लो होणार आहेत, करंट फ्लो होणार आहे. सो हे जे पोटेन्शियल आहे याला म्हटलं जातं बॅरियर पोटेन्शियल. कसलं पोटेन्शियल म्हटलं जातं, बॅरियर पोटेन्शियल म्हटलं जातं. ठीक आहे, ओके. आणि हा जो लेअर तयार होतोय याला म्हटलं जातं डिप्लेशन लेअर म्हटलं जातं. कसला लेअर, डिप्लेशन लेअर. म्हणजे डिप्लेट होतात इलेक्ट्रॉन्स आणि होल्स एकमेकांच्या मध्ये, आणि डिप्लेट झाल्यानंतर हा एक लेअर तयार होतो आणि त्या लेअरची स्वतःची एक स्ट्रेंथ तयार होते, त्याला बॅरियर म्हणतं. बॅरिगेट्स असतात ना, ते तोडल्यानंतरच आपल्याला येणं जाणं करायला मिळतं. लाईकवाईज एक बॅरियर तिथं तयार झाला आणि त्या बॅरियरचं एक स्वतःचं पोटेन्शियल आहे, व्होल्टेज आहे, आणि ते जे व्होल्टेज आहे त्याला बॅरियर पोटेन्शियल म्हटलं जातं. मग हे सिलिकॉनसाठी जनरली 0.7 किंवा 0.6 म्हणतात बॅरियर पोटेन्शियल. हे जे आहे ते सिलिकॉनसाठी 0.6 व्होल्ट म्हटलं जातं आणि जर्मेनियमसाठी 0.3 व्होल्ट म्हटलं जातं. म्हणजे याचा अर्थ इकडून जर तुम्हाला बायसिंग करायचं असेल तर ते ॲटलिस्ट एवढं, सिलिकॉनसाठी एवढं पाहिजे, जर्मेनियमसाठी एवढं पाहिजे, तरच ती भिंत ब्रेक होणार आहे. लक्षात येते का बघा, भिंत ब्रेक होणार म्हणजे नक्की कळलं का, म्हणजे डिप्लेशन लेअर जो आहे तो डिप्लेशन लेअर ब्रेक झाला पाहिजे, आणि डिप्लेशन लेअर ब्रेक झाल्यानंतरच काय होतं, इलेक्ट्रॉन्स कॅरियर्स आहेत किंवा इलेक्ट्रॉन जे आहेत ते इकडून तिकडं ट्रान्सफर व्हायला मदत होते. म्हणजे जर समजा हा पी एन जंक्शन, बघा काय बघितलं आपण आता, हा पी एन जंक्शन, अजून याला आपण सप्लाय वगैरे काय अप्लाय केलेला नाही. ओके, पी एन जंक्शनलाच पी एन डायोड असं सुद्धा म्हणतात किंवा सिम्पल डायोड सुद्धा म्हणतात. बघा डायोडचा अर्थ काय, 2 इलेक्ट्रोड्स, 2 इलेक्ट्रोड्स आहेत म्हणून याला डायोड म्हटलं जातं. एक हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, एक हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड. मग 2 इलेक्ट्रोड्स असल्यामुळं याला डायोड्स असं नाव दिलं जातं किंवा त्याला पी एन जंक्शन डायोड असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे जर हा डायोड समजा सिलिकॉनचा असेल तर ही भिंत किती व्होल्टची असेल, 0.6 व्होल्टची असेल, आणि आपल्याला समजा सिलिकॉनमधनं करंट फ्लो करायचा असेल तर साहजिकच जे काही इनपुट व्होल्टेज आहे ते 0.6 पेक्षा कसं पाहिजे, ग्रेटर पाहिजे. आणि समजा हा डायोड जर जर्मेनियमचा असेल तर त्याचं बॅरियर पोटेन्शियल किती असेल, 0.3 व्होल्ट असेल. आणि मग आपल्याला जर इलेक्ट्रिक करंट त्याच्यामधनं पास करायचं असेल तर आपल्याला इनपुट व्होल्टेज हे 0.3 व्होल्टपेक्षा जास्त दिलं पाहिजे. ओके, ह्या पी एन जंक्शनचा जो सिम्बॉल आहे तो असा असतो, सर्किटमध्ये जोडताना असं जोडलं जातं. सो ही पॉझिटिव्ह साईड आहे आणि ही निगेटिव्ह साईड आहे, म्हणजे ही पॉझिटिव्ह आणि ही निगेटिव्ह. सो दिस इज द सिम्बॉल. हा काय झाला, सिम्बॉल झाला. ओके, आता पुढचा पॉईंट असा असेल की हे जे तुम्हाला पी एन जंक्शन दिसतंय याचं बायसिंग केलं जातं. बायसिंग म्हणजे काय बघा, इट इज द प्रोसेस टू अप्लाय द एक्सटर्नल सप्लाय टू दिस पर्टिक्युलर डायोड. ह्या डायोडला जर बाहेरून आपण एखादा पोटेन्शियल डिफरन्स किंवा बाहेरून एखादा इलेक्ट्रिक सप्लाय अप्लाय केला, मग तो डी सी असू देत किंवा ए सी असू देत, जर बाहेरून एखादा जर सप्लाय आपण याला अप्लाय केला तर त्याला बायसिंग म्हटलं जातं. आत्ताचं जे तुम्हाला डायग्राम दिसते ती अनबायस्ड आहे, म्हणजे बायसिंग केलेलं नाही. बट जेव्हा आपण एखादा एक्सटर्नल सप्लाय याला अप्लाय करतो, मग तो पॉझिटिव्ह असू देत किंवा निगेटिव्ह असू देत, ते बायसिंग तयार होतं. मग त्याच्यामध्ये पुन्हा 2 टाईप्स होतात.
एक फॉरवर्ड बायसिंग आणि एक रिव्हर्स बायसिंग. नावातच आहे. फॉरवर्ड बायसिंग म्हणजे काय, हे पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरीच्या पॉझिटिव्हला दिलं जातं आणि हे निगेटिव्ह टर्मिनल बॅटरीच्या निगेटिव्हला दिलं जातं. आणि रिव्हर्समध्ये हे पॉझिटिव्ह बॅटरीच्या निगेटिव्हला दिलं जातं आणि हे निगेटिव्ह बॅटरीच्या पॉझिटिव्हला दिलं जातं. सिम्पल फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायसची कन्सेप्ट आहे, ते आपण पुढं बघूया. सो इथपर्यंत समजलं का बघा. सो हा जो स्टडी आहे तो एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर रिलेटेड आहे. म्हणजे एक्सट्रिन्सिक म्हणजे कोण कोण, पी टाईप आणि एन टाईप. मगाशी आधी आपण एन टाईप बघितलं, त्याच्यानंतर पी टाईप बघितलं. आणि एन आणि पी जर एका पर्टिक्युलर प्रोसेसने एकत्र केले त्याला आपण डिफ्युजन म्हणूया. तर डिफ्युजन प्रोसेसने एकत्र केले तर काय होणार आहे, एक डिप्लेशन लेअर तयार होणार आहे. ओके. आता बायसिंग केल्यानंतर या डिप्लेशन लेअरवरती फरक पडतो. तुम्हाला बायसिंगच्या डायग्राममध्ये ते लक्षात येईल. फॉरवर्ड बायसिंगमध्ये तो डिप्लेशन लेअर किती असतो, रिव्हर्स बायसिंगमध्ये तो डिप्लेशन लेअर किती असतो आणि तो तसा काय असतो, फॉरवर्डमध्ये कमी असतो आणि रिव्हर्समध्ये जास्त असतो. तर ह्या डिप्लेशन लेअरची जी काही विड्थ आहे ती फॉरवर्ड आणि रिव्हर्समध्ये कमी जास्त का होते हे सुद्धा तुम्हाला आता पुढच्या कन्सेप्टवरनं कळेल. सो पुढच्या कन्सेप्टमध्ये आपण आता बघूया की फॉरवर्ड बायसिंग काय असतं आणि रिव्हर्स बायसिंग काय असतं. ठीक आहे. सो आता फॉरवर्ड आणि रिव्हर्समध्ये कशा पद्धतीनं फरक असेल बघा. मी काय म्हटलं, फॉरवर्डमध्ये कनेक्शन आणि रिव्हर्समधलं कनेक्शन हे रिव्हर्स थोडंसं अपोजिट असतं आणि त्या कनेक्शनमुळं त्या डिप्लेशन लेअरवरती फरक पडत असतो. ओके. सो फॉरवर्ड कनेक्शन कसं असेल बघा, फॉरवर्ड बायस म्हणायचं त्याला. ठीक आहे. आणि जे दुसरं असेल त्याला आपण रिव्हर्स बायस असं म्हणायचं. ठीक आहे. सो नक्की फॉरवर्ड बायसमध्ये काय होईल आणि रिव्हर्स बायसमध्ये काय होईल बघा. एक तर कनेक्शनमध्ये लक्षात कसं ठेवायचं. आता तुम्हाला डायोड समजलेला आहे. ओके. सो मी सिम्बॉलिकली दाखवतो आधी. समजा हा डायोडचा सिम्बॉल आहे. ठीक आहे. So look at this. This is positive terminal of the diode. This is negative terminal of the diode. And when positive terminal of the diode is connected to the positive terminal of the battery, as well the negative terminal is connected to the negative terminal of the battery. डायोडचं पॉझिटिव्ह बॅटरीच्या पॉझिटिव्हला असेल, डायोडचं निगेटिव्ह बॅटरीच्या निगेटिव्हला असेल तर सिंपल याला काय म्हणायचं, फॉरवर्ड बायस असं म्हणायचं. ठीक आहे. आणि रिव्हर्स बायसमध्ये याच्या मग काय असेल, याच्याबरोबर रिव्हर्स असेल रिव्हर्स बायसमध्ये. मग रिव्हर्स असेल म्हणजे काय, पुन्हा एकदा मी सिम्बॉल दाखवत हवं तर असा हा डायोडचा सिम्बॉल झाला. बट आता आपल्याला बॅटरी मात्र काय करावी लागेल, रिव्हर्स करावी लागेल. रिव्हर्स करावी लागेल म्हणजे काय, हे डायोडचं निगेटिव्ह हे डायोडचं पॉझिटिव्ह, बट हे बॅटरीचं निगेटिव्ह हे पॉझिटिव्ह. याला व्ही म्हटलं तरी चालेल, ई म्हटलं तरी चालेल. ओके. सो काय होईल, हे फॉरवर्ड बायस आहे याच्यामधनं करंट फ्लो होईल, हे रिव्हर्स बायस आहे याच्यामधनं करंट फ्लो होणार नाही. बट याच्यामधनं निगेटिव्ह करंट कमी प्रमाणात फ्लो होतो, त्याला रिव्हर्स सॅच्युरेशन करंट असं म्हटलं जातं. तो प्रॅक्टिकली कन्सिडर केला जात नाही, तो थेरॉटिकली कन्सिडर केला जातो. त्यामुळं हा डायोड ॲज अ ओपन स्विच म्हणून काम करेल. ओपन म्हणजे बंद. आणि या डायोडमधनं करंट फ्लो होणार आहे. ओके. कारण फॉरवर्ड बायसिंग आहे आणि करंट फ्लो होत असेल तर हा डायोड ॲज अ क्लोज स्विच म्हणून काम करेल. सो डायोडचं ॲप्लिकेशन समजते तुम्हाला. ॲज अ स्विच म्हणून डायोड सगळ्यात पहिल्यांदा इम्पॉर्टंट यूज होतो आहे. ओके. आता ही जी डायग्राम आहे ही थोडीशी आपण जे आपण पी एन जंक्शन ॲक्च्युली बघितलं होतं त्याच्याशी रिलेटेड बघूया. समजा हा पी टाईप आहे आणि हा समजा एन टाईप आहे. तर इथे डिप्लेशन लेअर तयार होतो ना, या साईडला निगेटिव्ह आयन्स तयार होतात आणि या साईडला पॉझिटिव्ह आयन्स तयार होतात. सिम्पल. आता याला बघूया, ही बॅटरी जोडी आपण पॉझिटिव्हला बॅटरीचं पॉझिटिव्ह आहे, एनला बॅटरीचं निगेटिव्ह आहे. ही झाली बॅटरी. ओके. आता याच्यामधनं हा करंट फ्लो होणार आहे. आपण म्हटलं होतं की इथे एक बॅरियर आहे, एक भिंत आहे, ही भिंत ब्रेक झाली पाहिजे ना. सिलिकॉन असेल तर 0.6 व्होल्ट जी आहे ती बॅरियर पोटेन्शियल, जर्मेनियम असेल तर 0.3 व्होल्टचं आहे. ओके. आता मला सांगा, या पॉझिटिव्हमध्ये होल्स प्रेझेंट आहेत, या निगेटिव्हमध्ये होल्स प्रेझेंट आहेत. याचा अर्थ याच्यातले निगेटिव्ह ह्या बॅटरीच्या पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होऊ शकतात आणि याच्यातले पॉझिटिव्ह ह्या बॅटरीच्या निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होऊ शकतात. म्हणजे थोडक्यात काय की तिथं अट्रॅक्शन पॉसिबल आहे. म्हणजे हा जो फोर्स आहे तो फोर्स अट्रॅक्ट करणार आहे पॉझिटिव्हला आणि निगेटिव्हला. मग अट्रॅक्शन कुठून होणार आहे तर साहजिकच ह्या बॅरियरमधून अट्रॅक्शन होणार आहे. म्हणजे हे बॅरियर ब्रेक होईल, लगेच ब्रेक होईल. का ब्रेक होईल, कारण यातल्या एनला
इकडं जायचं आणि यातल्या पीला इकडं जायचं, सिम्पल. मग जर हे बॅरियर ब्रेक होणार, हां बट कंडिशन अशी आहे की हे जे व्होल्टेज आहे हे व्होल्टेज 0.6 किंवा 0.3 पेक्षा जास्त पाहिजे. तर जर डायोड सिलिकॉन असेल तर हे जे व्होल्टेज आहे ते 0.6 पेक्षा थोडंसं जास्त पाहिजे, आणि जर डायोड सिलिकॉन असेल तर जर्मेनियम असेल तर हे व्होल्टेज थोडंसं 0.3 पेक्षा जास्त पाहिजे, तर ती भिंत ब्रेक होणार आहे. मग भिंत ब्रेक झाली याचा अर्थ काय झालं, इकडले तिकडे जाऊ शकतात, तिकडले इकडे येऊ शकतात. म्हणजे थोडक्यात मेजॉरिटी कॅरियर्स हे ट्रॅव्हल होऊ शकतात, म्हणजे याच्यामधनं करंट फ्लो होतो असं म्हटलं जातं. म्हणून फॉरवर्ड बायसमध्ये डायोड हा क्लोज्ड स्विच म्हणून काम करेल. कसला स्विच म्हणून काम करेल, क्लोज्ड स्विच म्हणून. आता याच्यामध्ये काय होईल बघूया. समजा हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आयन्स तयार होतात, इथं पॉझिटिव्ह आयन्स तयार होतात, एक बॅरियर तयार झालं ना, डिप्लेशन लेअर म्हणतो आपण त्याला. हे बॅटरीचं निगेटिव्हला कनेक्टेड आहे, हे यांचं बॅटरीच्या पॉझिटिव्हला कनेक्टेड, रिव्हर्स बायस आहे ना. आता काय होईल, मग ह्या पॉझिटिव्हमधले कोणाकडे अट्रॅक्ट व्हायला बघतील, ह्या निगेटिव्हकडं, आणि ह्या निगेटिव्हमधले कोणाकडे अट्रॅक्ट व्हायला बघतील, पॉझिटिव्हकडं. म्हणजे काय होईल, डिप्लेशन लेअर वाढत जाईल बघा याच्यामध्ये. ऑब्विसली डिप्लेशन लेअर वाढत जाईल. इमॅजिन होतंय काय होतंय, इथं डिप्लेशन लेअर कमी आहे फॉरवर्डमध्ये, रिव्हर्समध्ये डिप्लेशन लेअर वाढत चाललाय. मग डिप्लेशन लेअर वाढतो याचा अर्थ त्यांची स्ट्रेंथ वाढायला लागलेली आहे, म्हणजे त्यांचं जो बॅरियर होतं तर बॅरियरची स्ट्रेंथ वाढत चाललेली आहे, डिप्लेशन लेअर वाढत चाललेला आहे. मग बॅरियरची स्ट्रेंथ वाढत असेल तर ऑब्वियसली ती बॅरियर जर ब्रेक करायची असेल तर खूप जास्त व्होल्टेज लागेल. म्हणून रिव्हर्समध्ये ती भिंत ब्रेकच होत नाही बघा, आणि त्यात रिव्हर्स व्होल्टेज आहे, मग भिंत ब्रेक व्हायचे चान्सेसच नाही. बट मग याच्यासारखं याच्यात थोड्या प्रमाणात होतं. म्हणजे काय, या पॉझिटिव्हमध्ये काही मायनॉरिटीज आहेत ना, ते इकडं जातात, सॉरी, आणि या निगेटिव्हमध्ये काही मायनॉरिटीजमध्ये कोण आहेत, होल्स आहेत, पॉझिटिव्ह आहेत, ते इकडं जाऊ शकतात ना. सो याच्यामध्ये करंट फ्लो होईल, बट तो मायनॉरिटीमुळे फ्लो होईल. कोणामुळे फ्लो होईल, मायनॉरिटीमुळे फ्लो होईल, आणि तो निगेटिव्ह करंट असतो. याच्यामध्ये सिंपल फॉरवर्ड बायस पॉझिटिव्ह करंट फ्लो होतोय, बट याच्यामध्ये अगदी मिनिमम अमाऊंट ऑफ करंट फ्लो होतोय, बट तोही कसा असेल, निगेटिव्ह असेल. म्हणून त्याला रिव्हर्स सॅच्युरेशन करंट असं म्हटलं जातं. सो हे झाले दोन प्रकार, फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस. आणि या दोन्ही बायसिंगवरून तुम्हाला बायसचा अर्थ समजला ना, व्होल्टेज अप्लाय करणं म्हणजे बायस, आणि व्होल्टेज नसेल तर अनबायस असेल, जे मगाशी मी सांगितलं होतं अनबायसचा टाईप. ओके. सो आता व्ही आय कॅरेक्टरिस्टिक कशा असतील बघा. व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायोड. सिंपल कोऑर्डिनेट सिस्टीम काढल्यासारखं काढायचं. इकडं व्होल्टेज हे प्लस असेल, इकडं व्होल्टेज हे मायनस असेल, इकडं करंट हा प्लस असेल, इकडं करंट हा मायनस असेल. हा करंट मिली ॲम्पियर असेल, आणि हा अगदीच छोटा आहे म्हणून हा नॅनो ॲम्पियर असेल. हे व्होल्टेज व्होल्टमध्येच असेल, हे सुद्धा व्होल्टेज व्होल्टमध्येच असेल. सिंपल. मग आता हे जे बायसिंग आहे फॉरवर्ड बायसिंग ते या क्वाड्रंटमध्ये दाखवायचं. पहिल्या क्वाड्रंटमध्ये 1 2 3 4 5 6. सपोज हा 0.6 व्होल्ट आहे किंवा हे 0.3 व्होल्ट आहे. सो लाईक अशी कॅरेक्टरिस्टिक मिळते. म्हणजे याचा अर्थ कळतोय का बघा. हा जो ग्राफ आहे तो मी सिलिकॉन डायोडसाठी काढतोय, हा जो ग्राफ आहे तो मी जर्मेनियम डायोडसाठी सांगतो. याचा अर्थ काय, 0.3 पर्यंत जरी व्होल्टेज गेलं वाढत गेलं 0.1 0.2 0.3 अप टू 0.3 और अप टू 0.6 फॉर सिलिकॉन वी आर नॉट गेटिंग करंट. का तर हे बॅरियर ब्रेक झालेलं नाही आहे. अप टू 0.3 और अप टू 0.6 व्होल्टेज दिस बॅरियर इज नॉट टू बी ब्रोकन, नॉट टू बी ब्रेक बाय द अप्लाइड व्होल्टेज. ओके, इट इज नॉट ब्रेकिंग. मग बॅरियर पोटेन्शियल किंवा बॅरियर जर ब्रेक होत नसेल तर एवढ्या व्होल्टेजसाठी आपल्याला करंट 0 मिळेल किंवा एवढ्या व्होल्टेजसाठी आपल्याला करंट 0 मिळेल. बट आफ्टर 0.3 फॉर जर्मेनियम अँड आफ्टर 0.6 फॉर सिलिकॉन द बॅरियर कॅन ब्रेक. ओके, बॅरियर ब्रेक झालं त्याला ब्रेकडाऊन व्होल्टेज असं म्हटलं जातं. म्हणजे हे ब्रेकडाऊन व्होल्टेज झालं फॉरवर्ड बायसमधलं. लक्षात आलं. 0.3 हे जर्मेनियमचं आणि 0.6 हे सिलिकॉनचं. आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय होतं, भिंत ब्रेक झाली. याचा अर्थ सगळ्यांना इकडे तिकडे जायला परवानगी मिळाली. म्हणजे सिम्पली करंट कॅन फ्लो. ओके, आणि तिथून मात्र जसं व्होल्टेज वाढेल तसा करंट वाढत जातो. सो तिथून लिनियर कॅरेक्टरिस्टिक आपल्याला मिळत जाते. म्हणजे व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू करंट मिळत जातं, लाईक ओहम्स लॉ. ओके,
आणि रिव्हर्स सॅच्युरेशनमध्ये काय होतं की एकतर करंट फ्लो होत नाही, बट एक अशी कंडिशन येते की मिनिमम करंट, हा खूप मिनिमम करंट आहे बघा, अगदी नॅनो एम्पेअरमध्ये सांगितलं जातो आणि याला रिव्हर्स सॅच्युरेशन करंट असं म्हटलं जातं. कसला करंट आहे हा? रिव्हर्स सॅच्युरेशन करंट. आणि हा एकतर निगेटिव्ह आहे, रिव्हर्स बायसमध्ये आहे, आणि हा कोणामुळे फ्लो होतोय तर मायनॉरिटी कॅरियर्समुळे फ्लो होतोय. आता मायनॉरिटी कॅरियर्स म्हणजे काय? पी टाईपमध्ये एन मायनॉरिटीज असतात आणि एन टाईपमध्ये पी मायनॉरिटीज असतात. सो त्या मायनॉरिटी कॅरियरमुळं हा करंट इथं फ्लो होतोय. सिम्पल, इथपर्यंत लक्षात आलं का बघा? सो याला म्हटलं जातं फॉरवर्ड आणि याला म्हटलं जातं रिव्हर्स, आणि ही त्यांची कॅरेक्टरिस्टिक. ओके, आता सेम याच्यामध्ये एक झिनर डायोड नावाचा प्रकार आहे याच्या पुढं, तो बघूया आपण. ओके, जसं आपण डायोड म्हणतो तसंच एक झिनर डायोड सुद्धा असतो. त्यात काही फारसा फरक नाही आहे झिनर डायोड आणि पी एन जंक्शन डायोडमध्ये, फक्त पोलॅरिटीचा फरक आहे. म्हणजे हा जो डायोड आहे तो स्पेशली रिव्हर्स बायसमध्ये काम करतो. मग रिव्हर्स बायस म्हटलं की याचं व्होल्टेज वगैरे कसं असेल? रिव्हर्स असेल. ओके, सो याचा सिम्बॉल बघा, सिम्पल डायोडसारखाच आहे, फक्त एक छोटासा फरक असा दाखवला जातो. हा छोटासा फरक, फक्त एक दोन अशा डॅश वाढल्या याच्यामध्ये, बाकी हा डायोडसारखाच आहे, लाईक पी एन जंक्शन डायोड, बट दिस इज नथिंग बट द झिनर डायोड. ओके, आणि याची स्पेशल कॅरेक्टरिस्टिक ही रिव्हर्समध्ये आहे. म्हणजे मी डायरेक्ट थर्ड क्वाड्रंट दाखवत हवं तर काय होतं, इनिशियली करंट फ्लो होत नाही, बट एक असं व्होल्टेज मिळतं की या ठिकाणी करंटची व्हॅल्यू अचानक सडनली इन्क्रीज होते. सो दिस इज द मॅक्सिमम करंट अँड दिस व्होल्टेज इज नथिंग बट द ब्रेकडाऊन व्होल्टेज. सो हे जे व्होल्टेज आहे ते कसलं व्होल्टेज आहे? ब्रेकडाऊन व्होल्टेज. सो हे जे व्होल्टेज आहे त्याला झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज असं सुद्धा म्हटलं जातं. आपल्याला दोन टाईपचे ब्रेकडाऊन्स बघायचे आहेत, एक ॲव्हलॅन्च ब्रेकडाऊन पण म्हटलं जातं आणि झिनर ब्रेकडाऊन पण म्हटलं जातं. दोन्हीचा अर्थ जवळपास सेम आहे, कारण दोन्हीही रिव्हर्स बायसमध्ये होतात. ॲव्हलॅन्च ब्रेकडाऊनसुद्धा हाय रिव्हर्स बायसिंगमध्ये होतं, की ज्याच्यामध्ये मायनॉरिटी कॅरियर्सला मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी मिळते. ते कोलाइड होतात, कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करतात आणि मग व्हॅलन्समधनं कंडक्शनमध्ये फ्लो होतात, म्हणजे मॅक्सिमम करंट फ्लो व्हायला सुरू होतं ॲव्हलॅन्चमध्ये. तसंच झिनरमध्ये सुद्धा अगदी रिव्हर्स बायस व्होल्टेजमध्ये जेव्हा झिनर व्होल्टेज अप्लाय होतं त्या डायोडला, तेव्हा तिथं ब्रेकडाऊन होतं, डिप्लेशन लेअर ब्रेक होतो आणि त्याच्यामधनं रिव्हर्स करंट फ्लो व्हायला सुरू होतं. बट असा रिव्हर्स करंट फ्लो होतो की तिथं व्होल्टेज आहे ते कॉन्स्टंट राहतं. बघा, ही करंटची व्हॅल्यू खाली चालली म्हणजे याचा अर्थ करंटची व्हॅल्यू वाढत चाललेली आहे, कारण हा करंट आहे. आणि इथं जे व्होल्टेज आहे ते थ्रू आउट कॉन्स्टंट राहतं, म्हणजे हा ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून यूज केला जातो. सो झिनरचा वापर कशासाठी केला जातो? व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून यूज केला जातो. ओके, याच्यामध्ये दोन रेंज असतात, एक मिनिमम रेंज असते करंटची आणि एक मॅक्सिमम रेंज असते करंटची. म्हणजे या रेंजमध्ये जर करंट असेल तरच तो ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून वापरायचा. याच्यावरती असेल तर करंट 0 आहे आणि याच्या पुढं असेल तर करंट खूप जास्त आहे, सर्किट डॅमेज होऊ शकतं आयमॅक्सच्या पुढं रेंज गेली तर. त्यामुळे आयमीन आणि आयमॅक्सच्या मध्ये जोपर्यंत झिनर करंट आहे, सो आयझेड आहे कुणाच्या आयमीन आणि आयमॅक्सच्या मध्ये, तोपर्यंतच तो ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून काम करणार आहे. ओके, सो दिस इज द रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द किंवा व्ही आय कॅरेक्टरिस्टिक ऑफ झिनर. आणि झिनर जर फॉरवर्डमध्ये कनेक्ट केला तर तो रेग्युलर आपल्या डायोडसारखं काम करतो. लक्षात आलं? मग डायोडची कॅरेक्टरिस्टिक आपण बघितली होती लाईक अशी. ओके, सो हे करंट आहे आणि हे व्होल्टेज आहे. ओके, ही डायोडची आपण कॅरेक्टरिस्टिक बघली होती, फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक. याच्यामध्ये दोन कॅरेक्टरिस्टिक्स आपण एक DC साठी आणि एक AC साठी कॅरेक्टरिस्टिक दाखवू शकतो बघा. आणि दोन कॅरेक्टरिस्टिकवरून एक रेजिस्टन्स फाइंड आउट केला जातो. DC साठी असतो त्याला स्टॅटिक रेजिस्टन्स म्हणतात, स्टॅटिक. आणि जो AC साठी असतो त्याला डायनॅमिक रेजिस्टन्स म्हणतात. ओके, मग याचा स्लोप लाईक असं आपण कन्सिडर करूया. ओके, सो R इज इक्वल टू V/I जर असेल तर हा स्टॅटिक झाला बघा, स्टॅटिक रेजिस्टन्स म्हणतात त्याला. कसला रेजिस्टन्स? स्टॅटिक. नावातच आहे बघा, स्टॅटिक रेजिस्टन्स म्हणजे फिक्स्ड व्हॅल्यू. आणि जर डेल्टा V/डेल्टा I असेल तर ह्या चेंज इन व्होल्टेज, चेंज इन करंटच्या व्हॅल्यूज आहेत, म्हणजे हा कसला रेजिस्टन्स झाला? डायनॅमिक रेजिस्टन्स झाला. सो हे एक दोन टाईपचे रेजिस्टन्स लक्षात ठेवू शकता, स्टॅटिक रेजिस्टन्स आणि डायनॅमिक रेजिस्टन्स. ओके, आता मगाशी एक तुम्हाला मी आपण बेसिक हे बघितले बघा, टाईप्स ऑफ सेमीकंडक्टर, ज्याच्यामध्ये बघितला पहिला इंट्रिन्सिक, नंतर बघितला पी टाईप आणि नंतर बघितला एन टाईप. ओके, तर याचं एक छोटंसं मॅथमॅटिकल रिलेशन मगाशी सांगायचं राहिलं तुम्हाला. इंट्रिन्सिक म्हणजे काय असतं तर तिथं इलेक्ट्रॉन आणि होल डेन्सिटी सेम असते.
NeNH बघा, याला म्हटलं जातं इलेक्ट्रॉन होल पेअर कॉन्सन्ट्रेशन. Ne म्हणजे नंबर डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रॉन आणि NH म्हणजे डेन्सिटी ऑफ होल. सो ही Ne आणि NH ची व्हॅल्यू इंट्रिन्सिकसाठी सेम असते, असं लिहितो मी. Ne आणि NH ची व्हॅल्यू इंट्रिन्सिकसाठी सेम असते. पी टाईपसाठी कोण जास्त असेल? NH जास्त असेल कोणापेक्षा? Ne पेक्षा. आणि एन टाईपमध्ये कोण जास्त असेल? Ne जास्त असेल कोणापेक्षा? H पेक्षा. म्हणजे पी टाईपमध्ये होलचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि एन टाईपमध्ये इलेक्ट्रॉनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. आणि आफ्टर डोपिंगसाठी Ni स्क्वेअर इज इक्वल टू Ne इंटू NH असा एक फॉर्म्युला सांगितला जातो. सो वेअर Ni इज नथिंग बट द इलेक्ट्रॉन होल पेअर कॉन्सन्ट्रेशन. ते पार्ट्स पर मिलियनवरून फाइंड आउट केलं जातं. आणि Ne पण तुम्हाला डेन्सिटी दिली जाते नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची. सिमिलरली होलची डेन्सिटी दिली जाते. त्याच्यावरून हा एक फॉर्म्युला यूज करून आपण कॅल्क्युलेशन्स करू शकतो. हा एक छोटासा मॅथमॅटिकल पॉईंट त्या इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक्समध्ये येऊ शकतो कुठंतरी एखादा मॅथमॅटिकल क्वेश्चन. ओके, सो हे दोन टाईपचे आपण डायोड्स बघितले. एक बघितला PN जंक्शन डायोड आणि दुसरा बघितला झिनर डायोड. PN जंक्शन हा फॉरवर्ड बायसिंगमध्ये काम करतो आणि झिनर डायोड हा रिव्हर्स बायसिंगमध्ये काम करतो. झिनर डायोडला जर ॲज अ फॉरवर्ड बायसिंग कनेक्ट केलं तर तो ॲज अ रेग्युलर PN जंक्शनसारखं काम करणार आहे. स्टॅटिक रेजिस्टन्स, डायनॅमिक रेजिस्टन्स. स्टॅटिक म्हणजे सिंपल DC रेजिस्टन्स, फिक्स व्होल्टेज, फिक्स करंट, फिक्स रेजिस्टन्स. डायनॅमिक म्हटलं की AC, चेंजिंग व्होल्टेज, चेंजिंग रेजिस्टन्स, चेंजिंग करंट. या फॉर्ममध्ये AC आणि DC करंट आणि रेजिस्टन्सेस स्टॅटिक आणि डायनॅमिक रेजिस्टन्सेस फाइंड आउट केले जातात. सो दीज आर सम बेसिक पॉईंट्स रिलेटेड टू द PN जंक्शन डायोड आणि झिनर डायोड. आता आपण याच्यानंतर काही सेमीकंडक्टरचे ॲप्लिकेशन्स आहेत, ते ॲप्लिकेशन्स बघू वन बाय वन. हा सुद्धा थेरॉटिकलच पॉईंट आहे इथून पुढं. चला, एक शेवटचा पॉईंट आहे सेमीकंडक्टरमधला, बघूया. ॲप्लिकेशन्स ऑफ सेमीकंडक्टर्स. ॲप्लिकेशन्स ऑफ सेमीकंडक्टर्स किंवा युजेस म्हणूया. कुठले कुठले युजेस आहेत, कुठले कुठले उपयोग आहेत सेमीकंडक्टरचे, ठीक आहे. आता थोडंसं तुम्ही प्रॅक्टिकली इलेक्ट्रॉनिक सर्किट्स कधीतरी बघितले असतील बघा. तर इलेक्ट्रॉनिक सर्किट्समध्ये मोस्ट ऑफ जे कंपोनंट्स आहेत ते सेमीकंडक्टर कंपोनंट्स आहेत. ओके, लाईक डायोड, ट्रान्झिस्टर किंवा ते LED, फोटोडायोड वगैरे वगैरे, नंबर ऑफ. सो हे जे सगळे कंपोनंट्स आहेत, हे सगळे कंपोनंट्स ॲज अ सेमीकंडक्टर्स म्हणून तिथं काम करतात. मग हेच कंपोनंट्स इथं का आले? का तर सेमीकंडक्टरच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आणि काही प्रॉपर्टीज अशा आहेत की त्या तिथं परफेक्ट काम करतात. कारण सेमीकंडक्टरच्या जे कंपोनंट्स आहेत त्यांचे ॲप्लिकेशन्स आणि त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक भरपूर आहेत, ज्या छोटी छोटी ॲप्लिकेशन्स एक्झिक्यूट करतात सर्किट्समधले. ओके, आणि हे सगळे सेमीकंडक्टरचा ॲडव्हान्टेज काय आहे की हे सगळे DC व्होल्टेजवरती ऑपरेट होत आहेत. AC वरती पण होतात, बट मॅक्सिमम DC वरती ऑपरेट होतात. मग DC वरती ऑपरेट होण्याचे फायदे काय आहेत? तर DC एकतर मिनिमम व्होल्टेज आपल्याला तिथे रिक्वायर्ड आहे. मग मला सांगा, DC व्होल्टेज मिनिमम आलं तर करंट मिनिमम, पॉवर कन्झम्पशन पण कसं आलं? मिनिमम आलं. म्हणून पहिल्या बल्ब आणि आत्ताच्या LED किती फरक दिसतोय बघा. पहिला जो बल्ब असायचा तो 60 वॅटचा असायचा आणि आत्ताचे जे LED आलेले आहेत, जे मोस्ट ऑफ DC वरती चालू शकतात, ते अगदी किती तर मिनिमम वॅटमध्ये असतात. 60 वॅट आणि मिनिमम काहीतरी 1 वॅट, 2 वॅट, 5 वॅट, 10 वॅट. सो एवढा डिफरन्स पडलेला आहे. मग वॅटेज कमी झालं याचा अर्थ पॉवर कन्झम्पशन पण काय होणार आहे? कमी होणार आहे. एनर्जी कन्झम्पशन कमी होणार आहे आणि एनर्जी कन्झम्पशन कमी झालं तर कमी युनिट्स तिथं डिराईव्ह होणार आहेत आणि कमी युनिट्स डिराईव्ह झाले तर कमी लाईट बिल येणार आहे. सिम्पल. सो हा एक कॉस्टचा एक फायदा त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर यांची जी साईज आहे ती खूप छोटी आहे. तुम्ही अगदी LED आणि बल्बचं उदाहरण घेतलं तर बल्ब खूप मोठा वाटतो आणि LED खूप छोटा वाटतो. ओके, असे नंबर ऑफ LED एकत्र आले तर त्या बल्बपेक्षाही जास्त आणि आपल्याला चांगली लाईट ते देऊ शकतात. सो हा एक त्याचा ॲडव्हान्टेजेस पार्ट आहे. सो असे नंबर ऑफ ॲडव्हान्टेजेस ह्या सेमीकंडक्टर्समध्ये आहेत. म्हणून सेमीकंडक्टरची मॅक्सिमम ॲप्लिकेशन्स आपल्याला बघायला मिळतात. ओके, मी वन बाय वन ॲप्लिकेशन सांगेन. थोडंफार त्यांचं काही डायग्राम असेल, काही सिम्बॉल असेल तर ते सुद्धा सांगेन. तर सगळ्यात एक पहिलं आणि बेसिक ॲप्लिकेशन बघूया, सोलर सेल. हा शब्द बऱ्याच जणांनी ऐकला असेल, सोलर सेल. ओके, सो सोलर सेलमध्ये काय असतं किंवा सोलर पॅनल्स म्हटलं तरी चालेल. तर सोलर पॅनल्समध्ये जे काय आहेत ते P टाईप आणि N टाईप सेमीकंडक्टर्स आहेत.
मग जनरली सोलर सेलमध्ये काय होतं तर लाईट एनर्जी आहे ती त्या पॅनलवरती पडते. मग लाईट एनर्जी पॅनलवरती पडली तर याच्यामध्ये जे काही सबट्रेट्स आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन्स असतील किंवा होल्स असतील तर त्यांना एक प्रकारची एनर्जी थर्मल एनर्जी मिळते. मग ऑब्वियस आहे की जर यांना थर्मल एनर्जी मिळाली तर ते एक्साइटेड मोडमध्ये येतात. मग एक्साइटेड म्हणजे काय की ते मुवमेंटमध्ये येतात, मुवमेंट जे की फ्लो होऊ शकतात. मग सोलर सेलमध्ये काय असतं की इलेक्ट्रॉन्स आणि होल्सचं सेपरेशन केलं जातं बाय पर्टिक्युलर लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर पॅनल्समधून इलेक्ट्रॉन्स आणि होल्स सेपरेट होतात आणि सेपरेट झाल्यामुळं काय होतं की एक होल कॉन्सन्ट्रेशन आणि एक इलेक्ट्रॉन कॉन्सन्ट्रेशन तयार होतं आणि ते ॲज अ बॅटरी म्हणून काम करतं, प्लस मायनस. मग त्याच्यामध्ये जर रेजिस्टन्स जोडला तर त्याच्यामधून मग काय फ्लो होऊ शकतो, करंट फ्लो होऊ शकतो. मग करंट फ्लो झाला म्हणजे काय आपल्याला तिथं व्होल्टेज मिळालं. म्हणजे आपण सोलर सेलमध्ये म्हणू शकतो की लाईट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिक एनर्जी. दिस इज अ व्हेरी सिम्पल फंक्शन ऑफ द सोलर सेल. ओके. मग सोलर बॅटरीज किंवा सोलर पॅनल्स किंवा सोलरवरती आता जेवढी काही मॅक्सिमम ॲप्लिकेशन्स आहेत ती ॲज अ सगळी सोलर सेलची ॲप्लिकेशन्स आणि ॲज अ सेमी कंडक्टरची ॲप्लिकेशन्स आपण म्हणू शकतो. ओके. नेक्स्ट सेकंड एक ॲप्लिकेशन हे तुम्हाला माहीत असेल LED. हा सुद्धा वर्ड बऱ्याच वेळेला सगळ्यांनी ऐकला असेल. सो LED मीन्स लाईट इमिटिंग डायोड. LED म्हणजे काय आहे तर लाईट इमिट करणारा डायोड आहे. मग वेगवेगळ्या कलरचे LED असतात कारण त्या सेमीकंडक्टर्समध्ये किंवा त्या बल्बमध्ये वेगवेगळे सेमीकंडक्टरचे मटेरियल फॉस्फरस, आर्सेनिक, गॅलियम एटसेट्रा अशा टाईपचे मटेरियल्स यूज केले जातात आणि वेगवेगळ्या लाईटचे LEDs तयार केले जातात कारण प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी वेवलेंथ वेगळी आहे. सो प्रत्येकाच्या फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथनुसार आपल्याला वेगवेगळ्या कलरची लाईट मिळू शकते. सो LEDमध्ये सुद्धा काय होतं, LEDमध्ये सुद्धा सिम्पल एक डायोड आहे असा आणि याच्यामधनं करंट फ्लो होतोय. सो हा डायोड काय करतो, ही अशी लाईट बाहेर टाकतो. हे जस्ट सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन झालं बघा. सो याच्यामध्ये सुद्धा काय होतं, याच्यामध्ये रिव्हर्स होईल ना. आता इलेक्ट्रिक एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, लाईटमध्ये. बघा आपण इकडून इलेक्ट्रिक करंट पाठवला तरच याच्यामधनं लाईट बाहेर पडते. लाईक आपल्या घरामध्ये LED बल्ब असतो ना, तो LED बल्ब म्हणजे हेच एक्झाम्पल आहे की ज्याच्यामधून करंट पास झाला की त्याच्यामधनं लाईट बाहेर पडते. सो दिस इज द सिम्पल ॲप्लिकेशन ऑफ द LED सेमीकंडक्टर, दॅट इज LED. एक याच्याबरोबर रिव्हर्स अजून एक ॲप्लिकेशन बघूया ज्याला आपण फोटो डायोड म्हणूया. लाईक सोलर सेलसारखंच त्याचं फंक्शन आहे. मग फोटो डायोडमध्ये पण काय होतं तर लाईट एनर्जी कन्वर्ट होते कशामध्ये, इलेक्ट्रिकमध्ये. ओके. सो हा सिम्बॉल मग थोडासा असाही असू शकतो, लाईक सोलर सेल्स आणि याचा सिम्बॉल एकसारखा म्हटला तरी चालेल की याच्यावरती लाईट एनर्जी पडते आणि लाईट एनर्जी पडल्यानंतर मग याच्यामधनं काय होतंय, करंट फ्लो होतोय. तर हा जो फोटो डायोड आहे ना, फोटो वर्ड इज रिलेटेड विथ द लाईट. ओके. सो फोटो डायोड. सो हा जो फोटो डायोड आहे तो ॲज अ सेन्सर म्हणून बऱ्याच ठिकाणी यूज केला जातो. मोस्टली याचा यूज ॲटोमेशनमध्ये होतो की जिथं मटेरियल्स किंवा जे काही प्रोडक्ट्स म्हणूया आपण त्यांचं काउंटिंग करण्यासाठी किंवा टोल प्लाझा असतो, टोल नाका असतो, टोल नाक्यावरती सुद्धा जेवढे व्हेकल्स पास होत आहेत त्यांचं जर काउंटिंग करायचं असेल तरीसुद्धा हा सेन्सर तिथं यूज केला जातो. म्हणजे सिम्पल आहे की याच्यावरती लाईट पडल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, करंट मिळणार आहे, फोटो डायोड. ओके. लाईट पडली की करंट मिळेल. मग जर लाईट कट झाली एखाद्या व्हेकलमुळं तर करंट डिस्कनेक्ट झाला आणि करंट डिस्कनेक्ट झालेला काउंट आपण डिजिटल रिलेच्या थ्रू डिजिटलमध्ये मेजर करू शकतो. म्हणून हा फोटो डायोड ॲज अ सेन्सर म्हणून यूज केला जातो. सो दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन ऑफ द सेमीकंडक्टर. नेक्स्ट आता एक तर मगाशी डायोड म्हणून बघितला. सो डायोडसुद्धा एक प्रकारचं ॲप्लिकेशनच आहे कारण डायोड ॲज अ काय म्हणून काम करतं, स्विच म्हणून काम करतं. जसा डायोड असतो तसाच BJT असतो. व्हॉट इज मीन बाय BJT, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. BJTला काय म्हटलं जातं, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. ओके. मग या BJTमध्ये पुन्हा दोन टाईप्स असतात, एक PNP आणि एक NPN. आता याचं फार डिटेल आपण जायचं नाही कारण हे 12th मधल्या सेमीकंडक्टर डिव्हायसेसमध्ये आपल्याला सगळं येणार आहे. सो PNP आणि NPN असे दोन टाईपचे ट्रान्झिस्टर्स याच्यामध्ये असतात. ह्या डायोडपासूनच हे ट्रान्झिस्टर्स तयार केले जातात. सगळ्यात बेसिक ॲप्लिकेशन सांगतो मी ट्रान्झिस्टरचं ॲज अन ॲम्प्लिफायर. ॲम्प्लिफायर काय काम करतो, आलेला ऑडिओ सिग्नल ॲम्प्लिफाय करून लाऊडस्पीकरला देतो. मग लाऊडस्पीकरमधून आपल्याला मोठा आवाज मिळतो. म्हणजे माईकमध्ये मी बोलल्यानंतर आपल्याला मोठा आवाज मिळतो. याचं कारण काय, ॲम्प्लिफिकेशन होते. हे सुद्धा आता ॲम्प्लिफिकेशन होतं आहे मोबाईलमध्ये. ॲम्प्लिफिकेशनमुळे तेवढा व्हॉईस आपल्याला
मॅक्सिमम आलेलं बघायला मिळतं. सो ते एक मेन ॲप्लिकेशन आहे याचं BJT. ओके, अजून एक सॉलिड स्टेट लेझर असं एक म्हणलं जातं. तर हा सुद्धा एक प्रकार ह्या फोटो डायोडसारखाच आहे. लाईट डिफरंट फ्रिक्वेन्सीची बाहेर टाकतो तो. आणि अजून एक महत्त्वाचं ॲप्लिकेशन ICs. ऐकलाय शब्द सगळ्यांनी? ICs म्हणजे काय? इंटिग्रेटेड सर्किट्स. व्हॉट इज मीन बाय ICs? IC म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट किंवा त्याला इंटिग्रेटेड चिप असं सुद्धा म्हटलं जातं. तर या ICचे ॲप्लिकेशन सुद्धा भरपूर आहेत, कारण प्रत्येक कंट्रोलिंग करण्यासाठी हा ICचा वापर केला जातो, प्रत्येक फंक्शन कंट्रोलिंग करण्यासाठी. सो बऱ्याच वेळेला आपण बघतो की मोबाईलमध्ये IC वापरतो असं म्हणतो ना आपण. तर तो IC काम करतो, प्रत्येक फंक्शन त्या मोबाईलमधलं त्या ICच्या थ्रू होत असतं. सो IC म्हणजे एक छोटीशी चिप आहे आणि त्या चिपमध्ये सगळे फंक्शन्स इनबिल्ड केले जातात. ओके, त्याला IC बर्निंग प्रोसेस म्हटलं जातं. बर्निंग प्रोसेसनं सगळे फंक्शन्स त्या ICमध्ये इनबिल्ड केले जातात आणि तो IC मग तशा पद्धतीनं काम करत असतो. आणि अजून एक महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे थर्मिस्टर. ओके, थर्मिस्टर नावातच आहे बघा. टेम्परेचर, थर्मल टेम्परेचर आणि रेजिस्टन्स नावातच आहे. ओके, टेम्परेचर आणि रेजिस्टन्स म्हणजे हा सुद्धा ॲज अ सेन्सर म्हणून काम करेल बघा. एखाद्या जो थर्मिस्टर असेल त्याच्यावरती जर टेम्परेचर तिथं कमी जास्त झालं तर त्याचा रेजिस्टन्स चेंज होऊ शकतो. मग रेजिस्टन्स चेंज झाला की करंट चेंज होऊ शकतो किंवा व्होल्टेज चेंज होऊ शकतं आणि ते आपण डिटेक्ट करू शकतो. म्हणजे टेम्परेचरमुळे कोण चेंज होणार आहे? रेजिस्टन्स चेंज होणार आहे. तो कोण असतो? थर्मिस्टर असतो. मग थर्मिस्टरमध्ये दोघं जण असतात, एक असतो PTC आणि एक असतो NTC. अगदी सोपं आहे. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट, निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. सिम्पल. मग पॉझिटिव्हमध्ये काय होत असतं? पॉझिटिव्हमध्ये टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टन्स पण वाढतो. पॉझिटिव्हमध्ये टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टन्स वाढतो. NTCमध्ये काय होतं? टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टन्स कमी होतो. सिम्पल. निगेटिव्ह. बघा, थर्मिस्टर म्हणजे काय की टेम्परेचर बदललं तर त्याचा रेजिस्टन्स बदलणार. मग रेजिस्टन्स बदलला की करंट बदलणार आणि करंट बदलला की तो डिटेक्ट होऊ शकतो. म्हणजे लाईक सायरन वगैरे वाजू शकतो. म्हणजे फायर डिटेक्शनसाठी थोडक्यात हा सेन्सर यूज केला तरी सुद्धा चालेल. थर्मिस्टर टेम्परेचर रेंज जरा जरी कमी झाली ते डिटेक्ट होऊ शकतं. सेन्सरचं काम काय असतं की तो सिग्नल देतो आहे आपल्याला आणि त्या सिग्नलवरून डिटेक्शन होतं की नक्की काय चेंज झालेलं आहे. नंबर ऑफ सेन्सर्स असतात. प्रत्येक फिजिकल पॅरामीटरचे सेन्सर्स तयार केलेले असतात. तसा हा टेम्परेचर फिजिकल पॅरामीटरचा हा सेन्सर आहे की ज्याच्यामध्ये टेम्परेचर बदलल्यामुळे कोण बदलतंय? रेजिस्टन्स बदलतोय. ओके, सो PTC आणि NTC म्हणजे समजलं. PTC म्हणजे काय? पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट, निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. सो पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंटमध्ये काय होतंय? टेम्परेचर वाढला, रेजिस्टन्स पण वाढतोय. निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंटमध्ये काय होतंय? टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टन्स कमी होतोय. म्हणजे याच्यामध्ये डायरेक्टली प्रपोर्शनल रिलेशन, याच्यामध्ये इनव्हर्सली प्रपोर्शनल रिलेशन. ओके, सो दिस इज द स्टडी ऑफ ॲप्लिकेशन्स ऑफ द सेमीकंडक्टर. लक्षात आलं का बघा? सो एवढी सगळी ॲप्लिकेशन्स आपल्याला सेमीकंडक्टर डिव्हायसेसमध्ये शिकायला मिळतात आणि याच्यावरती मग थेरॉटिकलच क्वेश्चन्स अपेक्षित आहेत. टॉपिक छोटासा आहे. 12thला पुन्हा याच्यावरचा सेमीकंडक्टर डिव्हायसेस आहे तो सुद्धा आपल्याला इन डिटेल बघायचा आहे. ओके, सो थांबूया आपण इथं. भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत अभ्यास करा आणि काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा. थँक्यू सो मच.